श्री स्वामी समर्थ. धनुरास. आपण धनुराशीविषयी बरीचशी माहिती आपण मागील भागामध्ये जाणून घेतलेली आहे. पण या राशीचा शुभवार, या राशीसाठी शुभ तारीख कोणती, मित्र राशी, शत्रू राशी, भाग्योदय काळ कोणता, होणारे रोग कोणते, याची सविस्तर माहिती आपण आज इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या धनुराशीविषयी. तर धनुरास या राशीला शुभवार जो आहे हा गुरुवार आहे. तुम्ही कोणतेही जर यशस्वी कामं करणारे असाल तर तुम्हाला हमखासच यश मिळणार आहे. कामं म्हणजे तुम्हाला जर नोकरी हवी असेल, जर नोकरी शोधायला तुम्ही निघाला असाल किंवा इंटरव्ह्यू द्यायला जात असाल किंवा तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या नवीन कामाला सुरुवात करायची आहे किंवा एखादं डील साइन करायचं आहे, प्रॉपर्टी घ्यायचं आहे, घर घ्यायचं आहे, तर या गुरुवारच्या दिवशी ही कामं अवश्य करायची आहेत. कारण की जर तुम्ही या गुरुवारच्या दिवशी ही कामं करत असाल तर तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. अगदी सहजरित्या ही कामं यशस्वीपणे पूर्ण होणार आहेत. तर धनुराशीसाठी घातवार जो आहे शुक्रवार, म्हणजे तुम्ही या शुक्रवारच्या दिवशी कोणतेही शुभ कामं, शुभ कार्य, शुभ गोष्टी करायच्या नाहीत. कारण की जर तुम्ही या दिवशी जर कामं करत असाल तर या कामांमध्ये तुम्हाला अडचणी जाणवणार आहेत किंवा ही कामं तुमची सहजरित्या पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही शक्यतो शुक्रवार पूर्णपणे टाळायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला चांगली शुभ कामं करायची आहेत. त्याचबरोबर धनुराशीसाठी शुभ तारखा ज्या आहेत त्या कोणत्याही महिन्याच्या 9, 19 आणि 29. तुम्ही या दिवशी अगदी तुमची कोणतीही कामं अगदी डोळे झाकून केलीत तरीही ती सहजरित्या पूर्ण होणार आहेत. कारण की या तारखांमध्ये तुम्हाला तुमच्या शुभ कार्यात सुद्धा यश देणाऱ्या आहेत. इतक्या ह्या प्रभावी अशा तारखा आहेत. 3च आहेत पण ह्या खूप प्रभावी आहेत. तुम्ही नक्की या दिवशी तुमची चांगली कामं किंवा तुमची जर तुम्हाला कोणतं इंटरव्ह्यू द्यायला जायचं असेल किंवा तुम्हाला कुठे नवीन काम शोधायचं असेल, कोणतीही जीवनातली तुमची कोणतेही जर तुम्हाला कामं करायची असतील ना, तर तुम्ही या 9, 19 आणि 29 या तारखेला शक्यतो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतर दिवशी केली तरीही चालणार आहेत, पण 9, 19 आणि 29 या तारखा या धनुराशीसाठी खूप लकी आहेत. त्याचबरोबर अशुभ तारखा आहेत 3, 8 आणि 13. या तारखांना तुमची सर्व चांगली कामं करण्याची टाळायची आहेत. जरीही तुम्हाला या तारखांना कामं करायचं असेल, तरी ह्या तारखा पूर्ण पुढे ढकलून तुम्ही या तुमच्या शुभ तारखांच्या दिवशीच तुम्हाला शक्यतो कामं करायची आहेत. कारण की जर तुम्ही अशुभ तिथीला म्हणजे अशुभ तारखेला जर तुम्ही काम करत असाल, तर हमखासच तुम्हाला यश मिळणार नाही. खूप अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर धनुराशींच्या व्यक्तींना शिक्षण क्षेत्रांचा संबंध जर म्हणाल, तर कोर्ट कचेऱ्या, इंटरकॉम्स, ऑफिस, धार्मिक, आध्यात्मिक व परमार्थिक ज्ञानाचा संबंध किंवा वेदावर प्रभुत्व असलेलं लेखन, पुस्तकं, ग्रंथ लिहिणारे, प्रवचनकारक, कीर्तनकारक, वाचस्पती संबंधित व्यवसाय करावा. म्हणजे ही माणसं त्यात उत्तमपैकी यशस्वी होणार आहेत आणि भाग्यशील सुद्धा असतील. त्याचबरोबर पैशांपेक्षा त्यांना कीर्ती व मान सन्मान सुद्धा भरपूर मिळणार आहे. कारण की धनुराशींसाठी हे कीर्तनकार, प्रवचनकार म्हणजे हे आध्यात्मिक क्षेत्रात खूप प्रगती करणारे आहेत. धनुराशींच्या व्यक्तींनी शिक्षण घ्यायचं ठरलं तर तुम्ही MA, MCOM, MMSC, PhD, LLM.CA किंवा टेक्निकल लाईनपैकी DEE, DNE, CE, BE पैकी किंवा मेडिकल लाईनपैकी कोणतीही लाईन शिक्षणासाठी जर निवडणार असाल तर अगदी डोळे झाकून निवडा. कारण की तुमचा स्वामी हा गुरु आहे आणि हा गुरु ज्ञानाचा स्वामी असल्यामुळे तुम्ही कोणतेही कोर्स करा, तुम्ही कोणतेही या शिक्षण क्षेत्रामध्ये उतरा, तुमची हमखास प्रगती होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही लेक्चरर सुद्धा होऊ शकता, प्रोफेसर, प्रिन्सिपल, रीडर ह्यावर सुद्धा जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला हमखासच यश प्राप्त होणार आहे. कारण की या धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे या गुरुमुळे तुमचा म्हणजे अभ्यास क्षेत्रात खूप प्रगती होणारा दिसून येत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात अधिकार पदाचे योग म्हणजे असतील तर ते सुद्धा तुम्ही अवश्य घ्यावे. कारण की तुम्ही जज, हायकोर्ट, सेशन जजेस, सुप्रीम कोर्टात न्यायाधीश असं सुद्धा होण्याची या राशीला जास्तीत जास्त संभावना दर्शवत आहे. न्यायाधीश, वकील, मुख्याध्यापक, प्रोफेसर या जागा धनुराशींच्या व्यक्तींना मिळणाऱ्या आहेत आणि ते त्यामध्ये नैपुण्य मिळवणार आहे. त्याचबरोबर जर नोकरीचा संबंध जर म्हणाल तर धनुरास असेल व राशी स्वामी गुरु हा स्वगृहीचा म्हणजे
धनु राशीचाच किंवा मीन राशीचा असेल तर अशी माणसं खूपच भाग्यवान, विद्यासंपन्न, पुत्रवान, परोपकार व सुंदर अशी असतात. ही माणसं शरीराने सुदृढ, स्वाभिमानी, समतोल बुद्धीची, ज्ञानी असतात. उच्च अधिकारी, हायकोर्ट जज, प्रिन्सिपल, प्रोफेसर, त्याचबरोबर कमिशन एजंट, कलेक्टर असं ह्या होणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणजे या धनुराशीनी जर ह्या क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची ठरवली तर खूप सारे यश त्यांना मिळणार आहे आणि त्यांचा कल ह्या दिशेलाच वळणारा आहे. काही व्यक्तींना तर मंत्रीपद सुद्धा मिळतं. म्हणजे या धनुराशींच्या लोकांना मंत्रीपद सुद्धा मिळतं. धनुराशींच्या दशमात गुरु असलेल्या व्यक्तींना सत्ता, कीर्ती, धन व मित्र ही सुख अगदी भरपूर प्रमाणात मिळतात. प्राथमिक शिक्षण, सेकंडरी हायस्कूल शिक्षक, कॉलेज, माध्यमिक शाळा वगैरे ठिकाणी नोकरीचा संबंध होताना दिसून येतो. धनुराशींची व्यक्ती पुस्तकं लिहिण्यास अगदी चोखदार असतात. कारण की त्यांनी जर एखादं पुस्तक लिहायला घेतलं तर ते पूर्ण झाल्याशिवाय ते राहत नाहीत आणि त्यांची ही पुस्तक लिहिण्याची एक जबाबदारी म्हणा किंवा एक त्यांची जोश म्हणा अगदी तो खूप भरभरून असतो. त्यांनी कोणतेही पुस्तक जर लिहायला घेतलं तर त्या पुस्तकांमध्ये खूप सारं नाविन्य बघायला मिळतं. त्याचबरोबर प्रायव्हेट क्लासेस चालवणं, गाईड्स लिहिणे यात सुद्धा त्यांना यश मिळतं. त्यांची भरभराट होते, त्यांना कीर्ती मिळते. मात्र अपेक्षा पैसा म्हणजे अपेक्षापेक्षा पैसे हे त्यांना कमी मिळत असतात. ते खूप प्रयत्न करतात तर त्यांना ह्या कामामध्ये त्यांना पैसे म्हणजे लक्ष्मी प्राप्ती ही कमी मिळत असते. तरी सुद्धा ही माणसं खूप सुखी असतात. कुंडलीत जर धनुरास असेल तर त्याचा स्वामी गुरु हा मकर म्हणजे मकर राशीचा म्हणजे नीच राशीचा असेल तर गुरुची ग्रहपीडा ही ह्या लोकांना जबरदस्त जाणवते. विशेषतः 12वा गुरु असताना व गुरुची 16 वर्षाची महादशा विषुत्तरी पद्धतीने चालू असताना 12व्या गुरुत जाणवते. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला गुरुग्रह हा मजबूत करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? सोने 1 ग्रॅम सोने घ्यायचं आहे. घरातल्या व्यक्तींना म्हणा किंवा तुम्हाला एखाद्या गरीबाला दान करायचं असेल तर ते हमखासच दान करा. जेणेकरून गुरुची जी महादशा असते ती लवकरात लवकर संपली जाते किंवा कमी सुद्धा होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला एक धान्य दान करायचं आहे. हे धान्य म्हणजे काय? तर हरभऱ्याची डाळ. 1.25 किलो हरभऱ्याची डाळ एखाद्या गरीबाला तुम्हाला दान करायची आहे. त्याचबरोबर पांढरं म्हणजे पांढरी कोणतीही वस्तू दान करा. अगदी मिठाई दान केली तरीही चालणार आहे. मिठाई दान करायला जमत नसेल तर अगदी साखर दान केली तरीही चालणार आहे. 1.25 किलो या हिशोबात तुम्हाला दान करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला पिवळ्या रंगाचं फूल दत्तगुरु स्वामींना वाहायचं आहे. गुरुवारी रोज नित्यनेमच करायचा आहे. म्हणजे धनुराशीच्या लोकांनी गुरुवारी रोज सकाळी पूजापाठ झाल्यानंतर जर तुमच्याकडे गुरुदेव दत्तांचा फोटो नसेल तर तुम्ही मंदिरात जायचं आहे गुरुदेव दत्तांच्या आणि तुम्हाला तिथे पिवळं फूल वाहायचं आहे. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला त्यांना सांगायच्या आहेत आणि तिथे बसूनच 11,000 जप जर करता येत असेल तर अवश्य करावा आणि हा जप म्हणजे सोहम दत्ता या मंत्राचा करायचा आहे. पण 11,000 जाप करणं इतकं शक्य नसेल तर तुम्हाला एक माळी म्हणजे 108 वेळा या मंत्राचा जाप गुरुवारी अवश्य करायचा आहे. जेणेकरून तुमची गुरुची जी महादशा आहे ती लवकरात लवकर समाप्त होणार आहे. गुरुची ग्रहपीडा शरीरावर छाती, पोट व मांड्या यावर दिसून येते. मूळ नक्षत्र हे हाडांची मोडतोड करणारे नक्षत्र आहे. जर या राशीला मूळ नक्षत्र असेल तर यांना गुडघेदुखीचा त्रास हा जास्तीत जास्त जाणवतो. धनु राशीला होणारे आजार व रोग रक्त नासणे, ब्लड प्रेशर, हाय किंवा लो, फुफ्फुसातील शरीरावर सूज येणे, पाठीच्या कण्यांचा स्नायू दुखणे, लचकणे, देवी येणे, गोवर येणे, जुलाब होणे, क्षय होणे, मज्जारंजू व मज्जातंतूचा विकार, डोके फिरणे, फिट्स येणे. त्याचबरोबर अष्टमात मृत्यूस्थानात गुरु असणाऱ्या धनुराशींच्या व्यक्तींना तीर्थक्षेत्रावर भगवंतांच्या सानिध्यात मरण येणे. हे मरणे सुखाचे असते, अजिबात त्रास होत नाही. त्याचबरोबर गुरु मंगळाची युती असेल तर दिवाणी दाव्यात उशिरा यश मिळणं. कधी कधी असं होऊ शकतं प्रत्येकाच्याच राशीला म्हणजे मंगळाची युती ही असते असंच नाही, पण ज्यांची असेल त्यांना उशिरा यश मिळत असतं. धनु राशींच्या गुरुपासून द्रव्य लाभ, धार्मिकता, न्याय, मंदिर, वेदांत, ऐश्वर्य, यश, आशा, वैभव, संतती, ज्ञान, संपत्ती, राजपद, वाहने, मंत्रविद्या, शारीरिक सौख्य, बुद्धी व राजकारण
याचा बोध होत असतो. म्हणजे ही धनुरास ही गुरुची रास आहे आणि त्यामुळे या राशीला खूप सारा म्हणजे राजकारणाचा योग ह्या राशीला जाणवतो. त्यामुळे ह्या राजकारणात उतरण्याची जास्तीत जास्त शक्यता ही दर्शवत असते. त्याचबरोबर गुरुची महादशा ही 16 वर्षाची असते. म्हणजे 16व्या वर्षी तुम्हाला गुरुची महादशा जाणवायला सुरुवात होणार आहे. त्याचमुळे तुम्हाला सदैव गुरुची महादशा होऊ नये यासाठी तुम्हाला नवग्रह स्तोत्रामध्ये गुरुचं स्तोत्र आहे ते तुम्हाला सातत्याने पठण करायचं आहे आणि गुरुदेव दत्तांचा एखादा मंत्रजाप सातत्याने करायचा आहे. त्याचबरोबर धनु राशीचा भाग्योदय जो काळ आहे, नीचीचा गुरु नसेल म्हणजे मकरेचा गुरु नसेल तर 16 वर्ष गुरुची महादशा ही भाग्याची जाते. त्याचबरोबर या राशीसाठी मित्र राशी जी आहे ती आहे सिंह, कर्क, मेष व वृश्चिक. या राशीपासून या धनु राशीला खूप सारा फायदा होताना दिसतो. जरी तुम्हाला ह्या राशीच्या लोकांसोबत जर पार्टनरशिप करायची असेल किंवा कोणतं एखादं काम करायचं असेल ते अवश्य करावं. हमखास तुम्हाला यश प्राधान्य होणार आहे. पण या धनु राशींची शत्रू राशी जी आहे ती मिथुन, कन्या, वृषभ, तूळ या राशीपासून धनु राशींनी खूप सावध राहायचं आहे. कारण की या राशीची लोक धनु राशीला खूप मोठा धोका देणारी असतात. त्यामुळे शक्यतो या राशींपासून धनु राशीच्या लोकांनी थोडं हात लांब केलेले बरे. धनु राशींचा भाग्यकारक काळ हा 16 आहे व 32 आहे. म्हणजे तुमचा 16व्या वर्षी तुम्हाला भाग्योदय काळ जाणवणार आहे. म्हणजे काहीतरी वेगळं, काहीतरी चमत्कारिक तुम्हाला या 16व्या वर्षी जाणवणार आहे आणि त्याचबरोबर 32व्या वर्षी सुद्धा अचानक तुमच्या जीवनामध्ये बदल घडलेला तुम्हाला दिसून येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यात होणारे बदल म्हणजे 16व्या वर्षी, 32व्या वर्षी, 48, 64, 80, 86 या वर्षात तुम्हाला काहीतरी उत्तम घडणार आहे आणि 32व्या वर्षी तुमचं आयुष्य हे स्थिर होणार आहे, स्टेबल होणार आहे. तर या राशीसाठी भाग्य दिशा जी आहे ना, ती दक्षिण दिशा आहे. तुम्ही दक्षिणेकडे जर तोंड करून तुम्ही तुमची कोणतेही कामं करत असाल तर ती हमखासच पूर्ण होणार आहे. कारण की दक्षिण दिशा ही अशुभ दिशा मानली जाते, पण धनु राशीसाठी दक्षिण दिशा ही खूपच स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह दिशा आहे. त्यामुळे शक्यतो जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर चेअरवर बसत असाल तर शक्यतो दक्षिणेकडे तोंड करून बसा. विद्यार्थी वर्गाने दक्षिणेकडे तोंड करून अभ्यास करत चला. जेणेकरून जो तुम्ही अभ्यास करताय, केलेला अभ्यास तो पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अगदी एक छोटे-छोटे उपाय करायचे आहेत. शुक्रवारपासून 19 दिवस पांढरे तांदूळ भिकाऱ्यांना दान करायचं आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांनी अवश्य करावं. म्हणजे तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला कधीही अडचणी जाणवणार नाहीत. त्याचबरोबर बुधवारी गुरुदेव दत्तांवर अभिषेक करून त्याचं तीर्थ स्वतः घ्यावं. पूजा करायची आहे. असं केल्यामुळे तुमची आर्थिक टंचाई संबंधित ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा निवारण होणार आहेत. असे अनेक उपाय आहेत, अनेक तोडगे आहेत. आज आपण इथे ही धनुरास पाहिलेली आहे. आता आपण पुढील भागामध्ये दुसऱ्या राशीविषयी पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.